तर कसं काय मंडळी, आपल्या फर्स्ट ब्लॉकमध्ये स्वागत करत आहे मी प्रशांत शिंदे. तर आम्ही चाललो आज मुरुड जंजिऱ्याला फिरायला. तर जी आमची पब्लिक आहे तुम्हाला दाखवतो बघा. तामिनी घाटीतून आम्ही चाललो आहे मुरुड जंजिऱ्याला. तर कसं काय पब्लिक, आपण कुठे चाललो आहे? गोवा. छोटा डॉन केतन आणि ह्या दोन आपल्या सवार आहे. तर या पुढचा प्रवास आपला ह्या गाडीतून होणार आहे. तर कशी काय मजा वगैरे असते तुम्हाला मी दाखवतो. भेटूया पुन्हा. मित्रांनो, अशा तऱ्हेने आपल्या पूर्ण ट्रिपची वाट लावलेली आहे यशने. तुम्ही बघू शकता याची परिस्थिती. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए. सारखा बोलत होता कोकण कोकण कोकण. कोकणात येऊन गडी बघतोय. व्ह्यू बघा जरा कोकणातला, तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा भारी व्हिडिओची वाट लावतो. व्हिडिओची वाट तीन चार किलोमीटर राहिला असं ना. तर मित्रांनो, तुम्हाला आता एक मस्त व्ह्यू दाखवतो. बघा तुम्हाला कसं वाटतंय. डॉल्फिन बघ. सुंदर असा व्ह्यू कोकण. कसा वाटतं मित्रांनो व्ह्यू, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आम्ही आता पोचलेलो आहे मुरुड बीचला. मला मुरुड बीचवर जे काही सीन दाखवतो कसे वाटते बघा. खूप भारी वाटते, जरा इथं गारगार वाटतं. मला नॉर्मल क्लिप्स काढतो ते दाखवतो. कसे वाटतं ते एकदा चेकआउट करा. कमेंटमध्ये सांगा आपला ब्लॉग कसा चालला आहे. चला. 2 hours later. जंजिरा नाही रे. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. तर मित्रांनो, कसं वाटलं व्ह्यू? जबरदस्त आहे. तर मित्रांनो, आमचं राहण्याचं पण सोय झालेली आहे. मस्तपैकी एक विला बघितला आहे. नॉर्मल छोटाच आहे, पण आहे चांगला आहे. तुम्हाला दाखवतो त्याचा व्ह्यू कसा आहे बघा. आणि इथे आम्ही राहणार. आजची रात्र फुल एन्जॉय. खूप मजा येईल. तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. सगळेजण आता जरा चेंजिंग करत आहेत. नॉर्मल त्यांचा शूट दाखवला. हे सूर्य आयटम. ये बड़ी अच्छी बात कही आप. सागर सर मित्र. हा वकऱ्या डॉन. हा केतन डॉन. इकडे फकाट डॉन आहे. मी ब्लॉग करतो. तुम्ही काय खेळा तुम्ही. आलो आलो आलो.
आउट आहे. अरे नाईस बॉल सूर्या. कॅच आहे. आउट आहे. अरे डायरेक्ट भिंतीला लागलाय. काय संबंध कसं तर एवढा लागेल. टकलं पडतंय. केतनचं टकलं पडतंय. मित्रांनो कसा वाटतो आपला ब्लॉग. खूप मजा येईल तुम्हाला. व्हिडिओ बघा. क्लिप छोटे छोटे दाखवतो. षटकार. विकेट. सीन बघा. सीन चेक करा. ऑसम सीन आहे. मित्रांनो आता सगळेजण जेवायला भूका लागले. लक्ष नाही अजिबात ब्लॉगकडे पण तुम्हाला सीन दाखवतो. जेवणामध्ये काय काय वरायटी. चला जेवल्यानंतर भेटूया नवीन क्लिपमध्ये. मित्रांनो आता आम्ही आलो चायनीज खायला. समोर एक सीन चालू आहे. तर बघू शकतो. खूप भारी वाटतं. एकदा बघा लागेल. यशा शेठ. ही आमची गँग. सुरेडम. हे फकाट आहे. फकाट. लेकिन ये साला कर क्या रहे हैं? व्हेज आहे पण फकाट आहे. मित्रांनो व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटते. सध्या स्किप करतो. चला. हॅलो. सनसेट घेतलं. आता निघायचं दापोलीला. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. दापोलीला आम्ही कसं जाणार माहिती आहे का तुम्हाला. वडोदऱ्यातनी रस्त्याने गेलो तर खूप टाईम लागेल. त्यासाठी मग आता काय दुसरा पर्याय. 4 व्हीलर जहाजमध्ये टाकायचे. मग समुद्रातून जायचं. का कसं जायचं. जहाजमधून जाताना तुम्हाला नॉर्मल क्लिप्स वगैरे दाखवतो. भारी वाटते बघा. एन्जॉय करा बघून. मुरुडमधून दापोलीला. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर तुम्हाला नॉर्मल सीन दाखवतो आता. बोटमधले वगैरे जाताना कसे वाटते परत एकदा बघा. हा काय राजेश शेठ कसं काय नियोजन. निवांत. नॉर्मल तुम्हाला मित्रांनो आता आपल्या बोटमधले छोटे छोटे सीन दाखवतो. आतमध्ये जाताना वगैरे गाडी वगैरे कशी आतमध्ये जाते हे बघा. कसं काय वाटतं मित्रांनो. भारी सीन आहे. लय गरम होतं. किती वेळ लागेल जायला. 20 मिनिटं.
येसू शेठ केतन शेठ फर्स्ट टाइम प्रवास करताय का? नाही. मग त्याच्या अगोदर पण केलेला आहे. काय बोलतो किती वेळ लागेल बोललो तो आपल्याला जायला? 20 मिनिटं लागेल आपल्याला जायला. 20 मिनिटात मित्रांनो आम्ही दिघीला दापोलीनंतर रायगडमधून डायरेक्ट हे बघ 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 मित्रांनो तो जंजिरा किल्ला तो इकडे येतो आपण इकडे चालतो. तर मित्र आपली सवारी निघालेली आहे. बाजूला व्हायला पण बघत इकडे मोबाईल पडेल म्हणून मी इकडे थांबलो. अरे नको रे का मोबाईल काय नाही आम्ही आता बोटीने चाललोय पुढे चाल पलीकडच्या बंदरात. मला तुम्हाला पलीकडचं बंदर दाखवतो. हे काय दिघेचे व्ह्यू एन्जॉय करा बघून. खूप सुंदर सुंदर आहे आपली गाडी. तर मित्रांनो शेवटी आपण आलेलो आपल्या महाडमध्ये. बघा पाठीमागे आपल्याला येणार दिसतील. कसं वाटतं आपण महाडच्या आलेली आपल्या काय बोलतात त्याला दापोलीला शूट करायला भेटलं नाही कारण की मोबाईलची चार्जिंग संपलेली त्यामुळं दापोलीचा काही सीन घेता आला नाही. नंतर डायरेक्ट आलो आपल्या महाडमध्ये. महाडमध्ये जरा फिरलो त्यानंतर इथे जरा आता डायरेक्ट परतीचा प्रवास पुणे कोथरूडला जाऊन एंड होणार आपली ट्रिप. तर शेवट इथपर्यंतच. चला एंड दाखवतो तुम्हाला आता. तर मित्रांनो आता आपला ट्रिपचा शेवट होत आहे. अशा तऱ्हेने आपली ट्रिप कंप्लीट होत आहे. सामान वगैरे काढलेलं आहे. तोंडामागा बोलांची खूप उतरलेली आहे. एवढी मालमत्ता आणली आपण कोकणातून यातली अर्धी गेली गाडीतून बाहेर गेली. आंबे फणस आंबे आणि अजून 4 पेट्या तिकडे घेऊन गेलो आणि फणस. अशा तऱ्हेने एवढ्या मालमत्ता आणलेला आपण तो गेलेला आहे. ए सुरे ट्रिपमध्ये काय काय मजा केली? ट्रिपमध्ये लय मजा केली फक्त 10,000 वहिनी नाही आली. हाय करा ना ब्लॉगमध्ये दिसाल तुम्ही उद्या. हाय करा. चला मग शेवट करूया आपल्या ब्लॉगचा. धन्यवाद.